नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघानी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राज्य शासनाने कालच म्हणजेच 2 जून 2026 रोजी शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेचा म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जी-आर प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो, या जी-आर मध्ये कोणते शेतकरी 2 लाख रुपये इतक्या कर्जमाफीकरिता पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी 50,000 रुपये अनुदानाकरिता पात्र असणार आहेत, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वगळण्यात आलेले आहेत, याबाबत 7 पानाच्या जी-आर मध्ये माहिती दिलेली आहे. मित्रांनो, जी-आरची भाषा तांत्रिक असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना जी-आर वाचून त्याचा अर्थ लावण्यास थोडी अडचण होते. याकरिता मित्रांनो, या जी-आरचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा कसा लाभ मिळणार याबाबत सुटसुटीत आणि मुद्देसूद माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जी-आर हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूयात. मित्रांनो, सर्वात आधी पाहूयात 2 लाख रुपयाची कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार आहे. मित्रांनो, शासनाने यासाठी काही तारखा दिलेल्या आहेत, त्या नीट या ठिकाणी आधी आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पीक कर्ज घेतले आहे, ज्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते आणि ज्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत त्या कर्जाची परतफेड केलेली नाही, असे शेतकरी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीकरिता पात्र असणार आहेत. मित्रांनो, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरील मुद्दल आणि व्याजासह जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे कितीही जमीन आहे याची कोणतीही अट या ठिकाणी असणार नाही. जमीन धारणेचे क्षेत्र या ठिकाणी या कर्जमाफी योजनेमध्ये विचारात घेतले जाणार नाही. मित्रांनो, आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, जर आमचे थकीत कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर मग आमचे काय? तर मित्रांनो, याकरिता शासनाने एक वेळ समझोता म्हणजेच OTS ही योजना यामध्ये समाविष्ट केलेली आहे. मित्रांनो, जर तुमचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल, उदाहरणार्थ तुमचे कर्ज हे 2.5 लाख असेल, तर तुम्हाला आधी वरची रक्कम म्हणजेच 50,000 रुपये बँकेत भरावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमची वरची रक्कम बँकेत भरली की लगेच शासन तुमचे उर्वरित 2 लाख रुपये या ठिकाणी माफ करणार आहे. ही वरची रक्कम भरण्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीच्या म्हणजे 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी या कर्जमाफी योजनेमध्ये एक वेगळा नियम बनविण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा शेतकऱ्यांचे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळातील थकीत कर्ज जर 50,000 रुपयापर्यंत असेल तर त्यांना 50,000 पर्यंत कर्जमाफी मिळेल. जर कर्ज 50,000पेक्षा जास्त असेल तर त्यांना ही वरची रक्कम बँकेत भरून 50,000ची कर्जमाफी मिळविता येईल. यासाठी ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. आता मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या, कर्जमाफी योजनेमध्ये सर्वात मोठी मेख याच ठिकाणी मारून ठेवण्यात आलेली आहे. 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या कर्जमाफीवर या ठिकाणी बोळवण या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, 2019ला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळालेले शेतकरी व 2 लाख रुपये कर्जमाफी झालेले शेतकरी यांचा स्पष्ट उल्लेख जी-आर मध्ये नाही. म्हणजे जवळपास या ठिकाणी प्रोत्साहन अनुदान आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळालेले असे दोन्ही शेतकरी गटाची या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानावरती बोळवण ही नक्कीच करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, जे शेतकरी दरवर्षी आपले कर्ज वेळेवर भरतात म्हणजेच रेग्युलर कर्जदार शेतकरी, त्यांच्याकरिता सुद्धा या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. जर मित्रांनो तुम्ही सन 2022, 2023, 2023, 2024 आणि 2024-2025 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजेच 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या मुदतीत भरले असेल तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही घेतलेले कर्ज 50,000 पेक्षा कमी असेल तर तुम्ही जेवढे कर्ज घेतले तेवढी रक्कम किंवा
किमान ₹5,000 तरी तुम्हाला नक्की या ठिकाणी शासनाकडून दिले जाणार आहे. मित्रांनो, आता कोणते शेतकरी या योजनेमधून अपात्र ठरविण्यात आलेले आहेत, याबाबत या ठिकाणी माहिती आपण पाहूया. तर मित्रांनो, सर्व आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, उदाहरणार्थ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, हे सर्व या ठिकाणी या कर्जमाफी योजनेमध्ये अपात्र ठरविलेले आहे. मित्रांनो, यांना कोणताच लाभ या ठिकाणी या योजनेतून दिला जाणार नाही. तसेच मित्रांनो, शेती व्यतिरिक्त इतर मार्गाने उत्पन्न मिळवून आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी अपात्र आहेत. तसेच मित्रांनो, या ठिकाणी 25,000 पेक्षा जास्त पेन्शन घेणारे जे व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी या योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहेत. यामधील माजी सैनिकांना मात्र या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यांना मात्र या ठिकाणी लाभ हा दिला जाईल. आता मित्रांनो, या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्याकरिता तुम्हाला काय करावे लागणार आहेत, याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया. तर मित्रांनो, या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्याकरिताची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचे आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असणे सक्तीचे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, तर ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायला हवे. तर मित्रांनो, ही होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची संपूर्ण माहिती. मित्रांनो, हा जी-आर अगदी कालच आला असून याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.